प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। माटुंगा हे नाव ऐकलं की तुम्हाला काय आठवतं? इकडलं फूल मार्केट, 5 गार्डन, महेश्वरी उद्यान, डॉन बॉस्को हायस्कूल, गुरु नानक खालसा कॉलेज। तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच इकडलं हॉटेल रामाश्रय, कॅफे मैसूर, कॅफे मद्रास हे सगळं आठवतं का? माटुंग्याला राहणारी बरीच लोक ही तामिळ ब्राह्मण आहेत, त्यामुळे इथे भरपूर वेगवेगळे साऊथ इंडियन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माटुंग्याचेच वेगवेगळे साऊथ इंडियन फूड आयटम्स ट्राय करणार आहोत, तर चला। हे आहे माटुंगा सर्कल आणि माटुंगा सर्कलच्या समोरच्याच गल्लीत आहे कॅफे मद्रास। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅफे मद्रासचेच वेगवेगळे साऊथ इंडियन पदार्थ खाणार आहोत। ही बघा इकडे केवढी गर्दी आहे, इथे सुद्धा लोक आहेत बरीच। इथे बाहेर सुद्धा वेटिंग आहे, तिथे बाहेर खुर्च्या टाकलेल्या आहेत, जिथे लोक बसतायत, वेटिंग करतायत। आम्हाला सुद्धा 20-25 मिनिटांचं वेटिंग आहे दिलेलं, त्यामुळे आम्ही सुद्धा बसतोय। खूप भूक लागलेली आम्हाला सुद्धा। कॅफे मद्रास एस्टॅब्लिश्ड इन 1940। हे सोमवारी बंद असतं आणि दुपारी सुद्धा थोड्या वेळ बंद असतं। तर हे आहे तिकडले टायमिंग्स। आज जागा झाली, तुमचा नंबर लागला की अशा प्रकारे ते तुम्हाला बोलवतात। तोपर्यंत थांबण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो। अर्धा तास थांबून फायनली आमचा नंबर लागला आणि अगदी कोपऱ्यातल्या बाकड्यावरती आम्हाला बसायला जागा मिळाली। तर अशा प्रकारे खालती भरपूर लाकडी बेंचेस टाकलेले आहेत, वरती सुद्धा सीटिंग अरेंजमेंट केलेली आहे। बर इथे ना टेबल शेअरिंगचं सिस्टम आहे, म्हणजे जर तुम्ही 2 लोक असाल आणि टेबल 4 लोकांचं असेल तर तुम्हाला अजून 2 लोकांबरोबर तुमचं टेबल शेअर करावं लागेल। हे आहे त्यांचे काही स्पेशल आयटम्स। पहिली डिश जी आम्ही मागवलेली आहे ती आहे बटर पोडी इडली। 2 इडल्या आलेल्या आहेत, पांढरी चटणी जी आहे ती बाजूला घातलेली आहे आणि वरती ही जी आहे ह्याला पोडी चटणी म्हणतात। ते सांबार सुद्धा आलेलं आहे। आता आपण टेस्ट करून बघूया ही कशी लागतीये। इडली इतकी मऊ आणि लुसलुशीत आहे, पहिला घास खाताच एकदम मस्त विरघळत येते। आणि ही जी पोडी चटणी आहे त्याची अगदी पावडर केलेली नाहीये, दाताखाली येतेय। आणि खोबऱ्याची चटणी म्हणजे नारळाची चटणी जी आहे ती सुद्धा खूप सॉफ्ट आणि स्मूथ आहे। आता सांबार पिऊन बघते। वा, त्यात भोपळा दिसतोय मला घातलेला। हा आलेला आहे बेने मसाला डोसा। वरती इथे लोणी घातलेला आहे, पांढरं लोणी। आतमध्ये मस्त मसाला आहे, बटाट्याची भाजी आहे, भरपूर तूप ह्याच्यात घातलेलं आहे, त्यामुळे मस्त चमकतोय हा डोसा। आणि बाहेरून ह्याचं टेक्स्चर क्रिस्पी वाटतंय मला आणि आतमध्ये सॉफ्ट वाटतोय हा। मी पहिल्यांदाच खातीये हा डोसा, त्यामुळे खाऊन बघूया की कसा आहे। बाहेरून इथे पांढरं लोणी घातलेलं, त्यामुळे मस्त चमकतोय बाहेरून हा डोसा। वा, भरभरून लोणी घातलेलं आहे, त्यामुळे लोण्याची खूप मस्त टेस्ट येतेय आणि खूप कुरकुरीत आहे बाहेरून हा डोसा। आणि पहिला घास घेतल्याच पहिले तो कुरकुरीतपणा जाणवतो आणि आतून खूप सॉफ्ट असल्यामुळे तो एक सॉफ्टनेस सुद्धा जाणवतोय। आता बटाट्याच्या भाजी सोबत खाऊन बघूया। वाव, आता आम्ही मागवला आहे तुप्पा पोडी डोसा। मी नाव सुद्धा हे पहिल्यांदाच ऐकलेलं आहे। आता खाऊन बघूया कसा लागतोय। चटणी घेते मी। नॉर्मल डोस्यापेक्षा खूप वेगळा आहे चवीला, कारण हा फक्त उडदाच्या डाळीने बनवलेला आहे। टेस्ट ती उडदाच्या डाळीची जाणवतीये आणि त्याचा कलर बघा, या कलर वरून पण अंदाजा येईल तुम्हाला या फक्त उडदाच्या डाळीचा बनवला। बेनी डोसा जास्त आवडला, कारण ह्याच्यात फक्त उडदाच्या डाळीची टेस्ट जास्त येतेय। सो मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुप्पा डोसापेक्षा बेनी डोसा तुम्ही ट्राय करा, जर तुम्हाला वेगळं काहीतरी खायचं असेल तर।
आता पाइनएपल शिरा आलेला आहे, खाऊन बघूया कसा लागतोय। त्यात मस्त पाइनएपलचे तुकडे दिसत आहेत मला, काजू आहे बघा, पाइनएपल आहे, काजू आहे, मस्त आहे। वाह, खूप छान आहे। इतर ठिकाणी पाइनएपलचा फ्लेवर देण्याकरता त्यात पाइनएपल इसेन्स टाकला जातो, पण इथे तसं नाहीये। इथे जे पाइनएपलचे तुकडे टाकलेले आहेत ते छान असे क्रंची आहे, त्यामुळे खाताना ते जाणवत आहेत, भरपूर सॉफ्ट झालेले नाहीये। ड्रायफ्रुट्स मस्त तुपात भाजलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा छान लागतात। इतका मस्त शिजलाय तो शिरा की तोंडात घालताच तो मस्त विरघळतोय आणि मस्ट ट्राय डिश आहे। तुम्ही जर इथे आलात तर सगळेच पदार्थ खूप मस्त आहेत। वाह, कमाल, खूप भारी आहे। 1 वाजता आम्ही इथे पोहोचलो, 1:30 वाजता आमचा नंबर लागला आणि आता वाजलेले आहेत 2। मस्त पोटभर खाऊन झालेला आहे, खूप छान होते सगळे पदार्थ। इकडला बेने डोसा मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन, तो खूप अप्रतिम होता, आणि पाइनएपल शिरा सुद्धा। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा। पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य प्रवणकीमध्ये।